सुंदर असा मेकअपही झालेला आहे आणि सुंदर अशी साडीही घातलेली आहे. सगळं अगदी रेडी आहे. पण हेअरस्टाईल कोणती करायची हेच सुचत नाही आहे. हा जर प्रॉब्लेम तुमचाही असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 अशा हेअरस्टाईल सांगणार आहे, की ज्या तुमच्या कुठल्याही साडीवर अगदी मॅच होतील, अगदी सूट होतील. अशा ह्या आजच्या 2 हेअरस्टाईल असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले आपल्याला केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत. त्यानंतर ज्या साईडने आपला भांग असतो, जसा की माझा एका साईडनी भांग आहे, तर मी इथे एका साईडनी भांग करून घेतलेला आहे. त्यानंतर मी एक लट काढली आणि सिंपली जे केस आहेत आपले एका साईडचे ते बॅक साईडला अशा पद्धतीने नेऊन पिनअप करून घ्यायचे आहे. खूप सोपी अशी ही हेअरस्टाईल आहे. तुम्ही करून बघा. आणि आपण भरपूरदा होते असं, की एकदम सोप्या-सोप्या ह्या हेअरस्टाईल असतात. पण ना गडबडमध्ये ना आपल्या लक्षातच येत नाही, की आपण कसं लूक करायला पाहिजे. तर आता एका साईडची आपली इथे तयार झालेली आहे हेअर. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडचे हेअर तयार करायचे आहेत. इथे सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. बस समोरचे जे केस आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बॅक साईडला घेऊन जायचे आहे आणि पिनअप करायचे आहे. इकडे सुद्धा मी लट काढलेली आहे आणि हे जे राहिलेले आपले केस आहेत ते केस तुम्ही जर तुम्हाला वेळ असेल तर कर्ल करू शकता. कर्ल केल्यानंतर खूप जास्त प्रोफेशनल लूक येतं आणि तुम्हाला सांगते मी स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि अशी हे जे हेअरस्टाईल मी तुम्हाला आज सांगितलेली आहे, ही हेअरस्टाईल जेव्हा एंगेजमेंट असते तेव्हा खूप जास्त पसंत केली जाते आणि तुम्ही बघत असाल, जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही बघा, थोडं सर्च करा तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ही अशा पद्धतीची जी हेअरस्टाईल आहे ती एंगेजमेंट लूकमध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटणार. आता करणार आहे आपण दुसरी हेअरस्टाईल. आता साड्या ज्या आहेत दोन्हीही मी मिशोवरून ऑर्डर केलेल्या आहे. खूप सुंदर साड्या आहेत, खूप स्वस्तात आहे. आता वटसावित्री आहे, जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि वटसावित्रीसाठी स्पेशल म्हणूनच ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता मी मंदातून भांग काढून घेतलेला आहे. समोरचे केस आपल्याला विंचरून घ्यायचे आहे आणि त्याला 2दा आपल्याला ट्विस्ट करायचं आहे. ही सुद्धा एकदम सिंपल आहे. आता त्याला ट्विस्ट केल्यानंतर बॅक साईडने पिनअप करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता त्या हेअरस्टाईलमध्ये आणि या हेअरस्टाईलमध्ये दोन्ही लूकमध्ये थोडाफार फरक आहे. आता इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल, समोरचे केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहे आणि 1 आणि 2 अशा पद्धतीने 2दा आपल्याला ट्विस्ट करायचं आहे आणि बॅक साईडला पिनअप करून घ्यायचं आहे. आणि राहिलेले केस हे सुद्धा तुम्ही जर कर्ल केले खूप भारी दिसणार आहे. नक्की दोन्हीही हेअरस्टाईल एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला बिलकुलही विसरू नका. अगदी साध्या सिंपल अशा ह्या दोन्हीही हेअरस्टाईल आहे. एक साईडच्या जेव्हा आपण भांग काढतो तेव्हा कशी करायची तशी एक हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर केली आणि एक मंदातला भांग जर तुम्ही काढत असाल तर त्यासाठी अशा पद्धतीची दोन्हीही अगदी इझी आहे. आणि तुमचं जर नवीन लग्न झालं असेल किंवा तुम्ही कॉलेजमध्ये असाल, कॉलेज गर्ल असाल तर तुम्ही ह्या हेअरस्टाईल करू शकता. खूप सुंदर दिसतात, अगदी स्टायलिश दिसतात आणि साडीवर सुद्धा सूट होतात आणि ड्रेसवर सुद्धा सूट होणाऱ्या अशा ह्या दोन्हीही हेअरस्टाईल आहे. नेक्स्ट पॉइंट कोणता तुम्हाला हवा आहे ते मला कमेंट्स करून सांगा. त्या पॉईंटवर मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि साडीची जर लिंक हवी असेल तर कमेंट करा. तुम्हाला लिंकसुद्धा भेटून जाणार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.